माणसं माणसांसारखीच वागतात. लेखक विश्वास दांडेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. प्रकरण 12 कच्छनू खमीर. भाग 1. मजेदार थंडीचे दिवस. गुजरातचा कच्छ जिल्हा. खूप पसरलेली जमीन. पाऊस फारच कमी. वस्ती विरळ. वाळवंटच, पण तरीही काही शेती होत असे. शेंगदाणा, बाजरी, गवत. यातलं गवत महत्वाचं. त्यावर अफाट गोधन पोसलं जाई. स्थानिक खप लोकवस्तीमुळे मर्यादित. भारताच्या मुख्य भूमीशी वाहतूक साधनं कमी. हे सर्व दूध विकणार कुठं? तसं विकलं जात नसेच. विरजण, ताक, लोणी, तूप. तूप बाहेर विकायला जाई. कच्छच्या अर्थकारणात अहमदाबाद, मुंबई वगैरे शहरांना तूप पुरवणं हा मोठा घटक. माणसं खडतर निसर्गाला तोंड द्यायला पिढ्यानपिढ्या सरावलेली. साहजिकच परदेशात जाऊन नशीब काढावं ही आस सततची, मात्र भूमीशी नाळ तुटत नाही. भुजच्या सीमेवर भुजोडी नावाचं खेडेवरचा गाव. नगण्य वस्ती, पण उत्तम बांधणीची नीट राखलेली दुमजली घरं रिकामी. माणसं परदेशी. तिथून पैसे नियमित इथं येतात. 1970-71 या काळात 8 बँका इथं शाखा ठेवून होत्या. मुख्य काम मुदत ठेवीच्या पावत्या बनवणं. मात्र माणसं अगत्यशील. अनोळखी घरातही ती वेळ असेल तर जेवणाचा आग्रह होणारच. मुख्य अन्न बाजरी. सायंकाळी कढी खिचडी. ताजं ताक दिवसा कुठंही उत्तम प्रतीचं. खानावळीत जेवायला गेलात तर आग्रहाचं वाढप. ताकाची कळशीत सेवेला. बाजरीच्या भाकरीसोबत तूप विसरा. अहो ताजं लोणी गूळ मिळायचं. त्या जिल्ह्यामध्ये कितीदा हिंडलो आठवत सुद्धा नाही. असाच एकदा कामानिमित्त प्रवास. उद्दिष्ट आयुर्विमा विक्रीला मदत. हे गणित मजेदार. जिल्ह्याचं ठिकाण असलेल्या भुजला शाखा होती. विक्री अधिकारी एजंट होते. शाखाधिकारी होतेच. माझा कायम मुक्काम राजकोट. सौराष्ट्र कच्छ इथलं वरिष्ठ कार्यालय. इतर अनेक प्रकारांनी विमा विक्रीला मदत हे कार्यालयीन कर्तव्यच. पण आत्ताचा प्रसंग निराळा. आयुर्विमा महामंडळ हे केंद्र शासनाचं. माणसांचा स्वभाव पारखून त्यांच्या अंतरंगात शिरल्याशिवाय आयुर्विमा विकणं त्या काळात तरी अशक्य होतं. कुणाची विचारशक्ती, कुणाचा अहम, कुणाचा सर्वज्ञ असल्याचा साक्षात्कार, तर कुणाच्या घरी आई किंवा पत्नी आयुर्विमा घेणं मृत्यूलाच आमंत्रण, अशा त्यांच्या समजुती. असेच एक पिढीजात बडे तिथल्या एका कुटुंबात राहत असत. सरकारी कोणी बडा अफसर त्या भागात आला तर त्यांच्याकडे नाश्ता, भोजन असं काहीतरी चरणधूळ झाडूनच पुढं जायचं. त्यासाठी त्यांचा अत्याग्रह असे. अफसर जर फारच बडा असेल तर मुक्काम त्यांच्या घरीच असा हट्ट ते धरणार. त्या तालुक्याच्या शासकीय विश्रामधामात सोय नीट नाही म्हणणार. 60-70च्या दशकात त्या भागात हॉटेलं वगैरे नव्हतीच. येणाऱ्या अफसरांना, त्यांच्या स्थानिक कर्मचाऱ्यांना सुद्धा हे सगळं सोयीचंच होतं. गृहस्थ होते मात्र दिलदार. येणारा अफसर शाकाहारी, मांसाहारी का अंडाहारी, इथपासून पान, तंबाखू वगैरे पर्यंत सर्व सखोल चौकशी आधी करून त्याप्रमाणे त्यांचा पाहुणचार चालायचा. अपेक्षा काही नाही. या, राहा, गप्पा मारू, खा, प्या, अलविदा. मागणं लई नव्हे, कुठलंच नाही. त्यांचा पाहुणचार घेण्यात एकमेव पूर्वअट नेकटायवाला अफसर. तो जर तसा बांधलेला असेल तरच तो अफसर आहे हे त्यांना पटे. कच्छच्या रणात तेव्हा गाड्या कार्यालय वातानुकूलित नव्हती. टाई लगा के माना बन गए जनाब हिरो. याला त्यामुळे अवकाशच नसे. तेव्हा अफसर मंडळी काय करत, त्यांच्या घराजवळ पोचताना टाय बांधत, फ्रेश होण्याच्या निमित्ताने गेल्याबरोबर काढून ठेवत आणि निघताना पुन्हा बांधत. असा सर्व सरंजाम सांभाळायचा म्हणजे घराची आवकही तशीच असायला हवी. आणि ती होतीही. व्यापार. कुटुंब एकत्र होतं. कच्छच नव्हे तर गुजरात, मुंबई, आफ्रिका अनेकानेक ठिकाणी त्यांचा कारभार होता. कच्छमधल्या घरात जनरेटर वापरून 60च्या दशकात घरापुरती वीज तिथं होती. मुख्य म्हणजे त्यांचा आयुर्विमा या गोष्टीवर खूप गाढ विश्वास होता.
कुटुंबातल्या प्रत्येकाचा भरभक्कम विमा उतरवला जात असे. एजंट स्थानिक, त्यांच्या परिवारातलाच. आता आयुर्विम्याचं महत्त्व रुळलेलं एजंट परिवारातला, सर्व सेवा घरपोच. त्यामुळे असं वाटावं, की गरज, अर्थकारण यावर आधारून विमा अधूनमधून आपोआप उतरवला जात असणार. मात्र तसं नव्हतं बरं का. महनीयांच्या घरी विमा उतरायचा, त्याला साधा एजंट कसा चालेल? अफसरच हवा. पुन्हा तोच तो अफसर नेहमी नको. त्यामुळे कच्छमधल्या कार्यालयीन सेवकाला, म्हणजे अगदी कारकून, सुपरवायझर सुद्धा चालायचा. तर त्यांना अफसर बनवून, म्हणजे टाय लावून एजंटसोबत पाठवावं लागे. अफसर म्हणून जाणाऱ्याला फरडं इंग्रजी वगैरे आवश्यक नसे, कारण सदर महनीयांना इंग्रजी फारसं येत नसे. त्याला या कामगिरीचं ट्रेनिंग मात्र अत्यावश्यक होतं. हे म्हणजे टाय बांधता येणं आणि त्या वेशभूषेत 3-4 तास वावरणं. त्या काळात 2, 3, 5,000 असे विमे सामान्यपणे उतरवले जात. 10,000 ही येत असे, पण 20,000 मात्र अपवादात्मक. पण या महनीयांकडचे विमे मात्र 10, 15, 20,000 असे येत. मात्र आजचा प्रसंग निराळा होता बरं. आज रुपये 25,000 प्रत्येकी असे 2-3 विमे उतरायचे होते. मग त्यासाठी साधा अफसर कसा चालेल? शिवाय वरच्या ऑफिसमधून अफसर आला तर शब्द खाली पडू द्यायचा नाही, म्हणून विमा रक्कम वाढवण्याची संधी होती. कच्छमधून आमच्याकडे तारीख ठरवून SOS आला, म्हणजे सेव्ह अवर सोल्स, अर्थात काका मला वाचवा. आंतरराष्ट्रीय परिवहन क्षेत्रात, म्हणजे विमानं, जहाजं, जीवघेणा अपघात, इतर संकट यावेळी पाठवण्यासाठी हा जगन्मान्य संदेश आहे. तर अस्मादिकांची रवानगी त्या कामगिरीवर झाली. राजकोट ते भुज कच्छ हा प्रवास त्या काळी फार कटकटीचा होता. एक मार्ग म्हणजे बसने सौराष्ट्रातल्या एका बंदरावर जायचं, तिथून शिडाच्या होडीनं खाडी ओलांडून जुन्या कांडला बंदरात, तिथून मीटर गेज रेल्वेने भुज. जर खाडीत वारा अनुकूल नसेल तर 5-6 तास खाडीतच जात. तेव्हा राजकोट भुज विश्रांती, म्हणजे 150 किलोमीटर बरं का. हा प्रवास सहसा 24 तासांपेक्षा जास्त. सौराष्ट्र कच्छ जोडणारा जो रस्ता आज मुंबई कांडला राष्ट्रीय महामार्गाचा भाग म्हणून आहे, तो नंतरच्या 64-65 मध्ये प्रथम कच्छ आणि नंतर उत्तरेला पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धाच्या वेळच्या अडचणींमुळे तातडीने हाती घेण्यात आला. मग 1971च्या युद्धात उपयोगी ठरला. 1947 ते पुढे 1962 या काळात संरक्षण या बाबीकडे नीट लक्ष दिलं गेलं नव्हतं. त्याचा परिणाम फक्त नेफा आणि लडाखमध्येच नव्हे, तर कच्छ गुजरातमध्येही जाणवला. असो. दुसरा मार्ग म्हणजे रेल्वेनं. यासाठी प्रथम मीटर गेज, पुढे ब्रॉड गेज असा प्रवास करत अहमदाबाद गाठायचं. तिथून मीटर गेजने भुज. गाड्या वेळेवर गेल्या तर 36 तास. वाटेतलं खाणं, जेवण सोबत असणं आवश्यक. मात्र मला असला प्रवास त्यावेळी करावा लागला नाही. 1965च्या युद्धाच्या परिणामी कच्छमध्ये सैन्याचं ब्रिगेड तैनात झालं. त्यामुळे इंडियन एअरलाइन्स या शासकीय विमान सेवेचे मुंबई राजकोट मुंबई हे रोजचे विमान आता मुंबई राजकोट भुज राजकोट मुंबई असं झालं. राजकोट भुज राजकोट फार वाहतूक नसे. काही वेळा विमानात प्रवासी संख्या शून्य. मग उड्डाण सोयीचं व्हावं म्हणून वाळूची पोती नेली जात. एअरलाइन्समधल्या मित्रांना गमतीत अनेकदा सुचवलं, की वाळूची पोती कशाला? आम्हाला फोन करा. आज जाऊ, उद्या परत येऊ. यावर उपाय म्हणून विमान कंपनीने राजकोट भुज राजकोट असं परतीचं तिकीट मुदत 7 दिवस फक्त रुपये 40 मध्ये देण्याला सुरुवात केली. आयुर्विमा महामंडळात विमान प्रवासासाठी मान्यता असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संख्या तेव्हा फार तर 10च्या आत बाहेर. विमान प्रवास हा तेव्हा उपयोगितेपेक्षा स्टेटस दर्शवणारा असे. कसे ते परमेश्वराला ठाऊक. पण राजकोट विभागाला या सवलतीच्या दरातल्या प्रवासाला मान्यता मिळाली. पुढे काही वर्षे आमचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी सुद्धा विमानाने पाठवणं आम्हाला स्वस्त आणि मस्त पडत असे. तेव्हा अस्मादिकांचा हा पहिला विमान प्रवास घडला. महनीयांकडे मुक्कामालाच गेलो. खानपान सेवा तर उत्तम होतीच, पण स्वतः गृहस्थ जुन्या खानदानी परंपरेची पुरेशी आठवण करून देणारे. आर्जवी, रुबाबदार, स्वतःचा आब राखून पुन्हा समोरच्याला बरोबरीच्या जवळीकीने वागणारे. अवघडल्यासारखे जराही वाटले नाही. पूर्वी इंदूरला विख्यात क्रिकेटपटू बाळासाहेब जगदाळे यांच्यासोबत वावरताना मला हाच अनुभव आला होता. याला इंग्रजीमध्ये ओल्ड मनी असं म्हणतात.
मुरलेलं लोणचं. गृहस्थ देश, परदेश बरेच काही हिंडलेले होते. तरीही हा टाय मॅनिया त्यांना कुठून चढला देव जाणे. मात्र त्या भेटीत विमा रक्कम माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी दुप्पट केली. गप्पाच गप्पा. प्रसंग गुजरातमधला. तेव्हा जलसोच जलसो. याच टूरमध्ये एक दिवस कच्छमध्ये भटकंती. अर्थात निरर्थक नव्हे, जीपने प्रवास. वाटेत एक लहानशी वस्ती. फार तर 5-6 घरं. त्यांना घरं म्हणणं ही कितपत बरोबर ही आजही शंका आहे मला. आकार मध्यम, गवताचीच पण व्यवस्थित शाकारणी. एक खोल विहीर. त्यात एक घर मात्र इतर घरांपेक्षा खूपच म्हणजे अगदी दुपटीहून जास्त मोठं. आमच्या एजंटनी मोर्चा तिकडं वळवला. घर सुखी, खरं तर सुखवस्तू दिसतं. विमा मिळतो का हे पाहूया. यजमानाने स्वागत केलं. सौराष्ट्र कच्छमध्ये कुठेही आलेल्या पाहुण्याला पिण्यासाठी पाणी मागावं लागत नाही. जर पाणी आणाल का असं विचारायची वेळ आली तर त्या घराला रीतभात नाही असं समजलं जातं. मेहमान आवीने बेठा याने पाणी मागवू पडे. तर पाणी झालं. कुठून आला, काय वगैरे चौकशी झाली. एजंटनं प्रास्ताविक केलं. मी थोडी भर घातली. यजमान विमा उतरायला लगेच तयार झाले. रुपये 20,000 अशी त्या काळातली मोठी रक्कम ठरली. साधारणतः विमा हप्ता दर हजारी रुपये 40 असा सरासरी असतो. वय, मुदत यामुळे कमी जास्त होतो. प्रथम वर्षीचा हप्ता कोष्टक बघून एजंट गणित करू लागला. गृहस्थ चहा नाश्तो आणायला आत गेले ते येताना रुपये 20,000च्या कोऱ्या नोटांचं एक पुडकच घेऊन आले. आम्ही सर्द. त्या 5-6 वस्तीच्या ठिकाणावर असा एकाएकी एक स्मगलर भेटेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आता मग त्यांना सांगितलं की आम्हाला अजून खूप ठिकाणी कामं आहेत. एवढी मोठी रक्कम 10 ठिकाणी नेणं म्हणजे जोखीम. तेव्हा आम्ही संध्याकाळी परतताना येतो. चहा झाला, आता निघायचं. यजमान म्हणाले, "एक मिनिट जरा आतल्या खोलीत या." आम्ही गेलो. आतली खोली साधारण 12 ते 16 फुटांची. आत गेलो आणि डोळेच विस्फारले. जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका म्हणाल त्या नावाजलेल्या कंपन्यांचे रेफ्रिजरेटर्स तिथं ओळीनं उभे होते. "साहेब, आमाथी जे गमे ते मने कहो." "साहेब, एक रेफ्रिजरेटर निवडा. तो 8 दिवसात तुमच्या राजकोटच्या घरी पोहोचेल. पैसे तो आणणाऱ्याला द्या किंवा नंतर पाठवा, घाई नाही." मी त्यांना म्हटलं, की माझ्या घरात एक रेफ्रिजरेटर आहे. तेव्हा धन्यवाद. यजमान ऐकायला तयार नाही. माझ्या हातात एक बॉक्स फाईल आली. अगदी वेस्टिंग हाऊसपासून प्रसिद्ध सर्व कंपन्यांचे कॅटलॉग्स त्यात होते. मिक्सर, रेफ्रिजरेटर्स, ब्लेंडर्स इत्यादी. विनंती आली, यातला निवडा. मात्र हा घरपोच व्हायला साधारण 1 ते दीड महिना हवा. कसाबसा समजूत घालून यहा पलायती स जीवितः असा अनुभव आम्ही घेतला. पुन्हा निदान एखादं वर्ष त्या रस्त्याने प्रवासाचा योग आला नाही. नव्हे आम्ही आणलाच नाही. धन्यवाद.